आणि भाता बिता आमका कापून आणले कापूक केलं होय म्हणून आणि तुम्ही जरी भात कापूक केला आणि पेंडूक जर डोक्यावर घेतला तर पेंडूक चालता काय भुतलो माणूस चालता दिसतच नाही कारण उंची पीठ फुटना लोक घाबरान भरती उतावळीने म्हणून तसे हुशार असतात त्या बोला कमी करणार नाही असे हुशार म्हणजे काय शाळेत असताना विचारूच नको शाळेत गेले 5वीत होते आणि एका कशी चणे खाऊची सवय रोज चणे खिशात घालून घेऊन जायचे आणि रोज बाई वर्गावर येईल काही 2-2 चणे घालून तोंडात टाकायचे बाईंचं लक्ष गेलं काय बाई जायचे बाई खिशात हात घालायचे बाई पण चणे खायचे यांना वाटलं का बाईंका फुकटचे रोज रोज कशा घ्यायचे चणे ह्याने आयडिया केलेली 2-4 दिवस बघून घेतलेली आयडिया केलेली किसो आतमधून फाटून ठेवलं फाटून ठेवलेली आणि शाळेत गेले आणि ऍक्शन करू लागले चणे खिशात नाही फाटको खिशात हात घालायचं थोडं असं उडवल्यासारखे करायचं बाईंना वाटलं की आज पण आमच्या कृष्णाने चणे आणल्या नाही बाई गेले रोजच्या सारखे बाई गेले खिशात हात घातले आणि पटकन जो शॉक लागतो तो बाहेर काढल्याने हात बाई म्हणतात आज काय चणे नाही चिंचेने आवडत आणतात काय असे हुशार तुटके काय बोलता चालता तुटके होतात असेच आमचे प्रकेत्रे बघा त्याचं पोट अगदी मोठं आणि ते सकाळच्या गॅलरीत थांबायचे असे फेऱ्या मारायचे आता गरमीचे दिवस होते आपली बायका बाजारात जात असतात कोण फ्रीज घेत ज्यांना फ्रीज घेऊन नाही त्यांना ती मटकी घेत त्या प्रकेत्रेंका विचारलेली त्यांचा पोट मोठाना मडक्यासारख्या काय होय मडक्या कसा दिलास हे सांगतात तुमचा असाच जर वया तर 50 रुपये नळासकट जर वया तर 100 रुपये असे चुटके असतात जास्त काय बोलत नाही बुवा बोलतील त्याच्यापुढे जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता कारण हातात तलवार घेऊन माझा छत्रपती शिवाजी त्याला नटला होता माझा छत्रपती शिवाजी महाराज त्याला नटला होता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण भजन कीर्तन पूजन सगळं काही चालू आहे बघा नाही तर आमका सकाळी 4 वाजता उठाल सिलेंडर उलटो करून रवाना लागला असता आणि ही जी पुण्याई आहे देवळांवरचे जे कळस दिसत आहेत मंदिरं दिसत आहेत ती या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे आकाशात उडतो पक्ष्यांचा पोवा बघा या ठिकाणी आज 17 वर्ष झाली आणि या कोकण महोत्सवाचं आयोजन करतायत ते आमचे बाटक्केच आहे त्यांच्यासाठी एक छोटासा झुटका बघा आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि या सावरकर नगरी फक्त आणि फक्त 12% साहेबांचाच दरारा 12% साहेबांचाच दरारा 12% साहेबांचाच दरारा असं काहीतरी बुवा भरगत सांगा भाषासारख्या नको राग मारू नका तुम्ही चांगलाच बोला म्हणून बोलतोय मी काय बोलले नाही बोलता आता काय बघा बारी येते फक्त तो एकामेकाच्या नुसतं पोटावर बसत असतात गाणी काय म्हणत नाही 22 पिक्चरची गाणी म्हटले काय यांचा मोकळा झाला बदल झाला तर
नवीन नवीन गाणी येतात बघा. बांगड्याची माळ लिंबावाने डोळ, बांगड्याची माळ लिंबावाने डोळ, उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला. लखमा मल्हारे भोळा विभीचा निभारा, मल्हारी भोळा विभीचा निभारा. काय सांगू त्याची कहाणी, हो काय सांगू त्याची कहाणी. म्हातारांनी या ठिकाणी आमचे मित्र परममित्र सूर्यकांत नाहीर यांच्याकडे 100 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता एक नवीन गाणं आहे बघा, झलक प्रेम भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेम भरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणसी गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणसी गद्दार मला. पाकळा आजाद केले, आजाद केले तुला. पाकळा स्वागत. या ठिकाणी माझी पुतणी सायली नाईक कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे पुतणी सुद्धा माझ्यासारखे झालेत बघा, भजनाची आवडी. आता 4 वाजता येऊन बसत आहे.
ज्यांच्यामुळे आज हे भजन कीर्तन करतो ते आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक छोटस गाणं आणि आपले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्हीवरती मिळून एक थोडस गीत आहे. पेटीचा आवाज थोडा कमी करा. ढोलच राग इथे गाजले, ढोलच राग इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, ढोलच राग इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक चौदार पड्यावर. ढोलच राग इथे गाजले, ढोलच राग इथे गाजले कोकण एक त्या रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार पड्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांचा राजा माडी घोषित केला, माडी घोषित केला, माडी घोषित केला. ते नरबळी कोण शोभला, ते नरबळी कोण शोभला, कोणी वीर बहादर, कोणी वीर बहादर. एक रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक रायगडावर, एक चौदार पड्यावर. शिवरायाने हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, तलवार भवानी होती, तलवार भवानी होती. तलवारीकडे भीमाच्या हाती घेतली होती, भीमाच्या हाती घेतली होती, भीमाच्या हाती घेतली होती. निनादले दोघांच्या नावे, निनादले दोघांच्या नावे, कोकणातले डोंगर, कोकणातले डोंगर. एक रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक रायगडावर, एक चौदार पड्यावर, एक रायगडावर, एक चौदार पड्यावर. हिंदू सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती छोटस गीत सादर करतो बघा, दोन कडवी. आज बघा मराठी माणूस ताटमानेने जो जगतोय त्याचं कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणून बघा एक थोडस गीत. शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविला अटके पार. हिंदू हृदय सम्राट जगी झाले हो अमर. मुंबई बंद म्हणजे बंद. एक बोट वरती गेला की मुंबई बंद व्हायला पाहिजे एवढा त्यांचा दरारा होता. नाही तर आता बंदवरून अंतर आणि काढल्यावर उघडा असता. दरारा महिना नाही बघा. कारण आता जे सगळे त्यांचं मन थाऱ्यावर नाही म्हणून तशी परिस्थिती आहे बघा. पण बाळासाहेब ठाकरे होऊन गेले आणि त्यांच्यासारखे कोणीच होणार नाही बघा. ते एकच होऊन गेले. झाले बहुतील बहु परंतु तेव्हा अख्खा महाराष्ट्र नव्हे देश घडवला. कारण त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं. पडला दुःखाचा डोल. छोटासा गजल. या ठिकाणी आमचे मित्र बाळा राणे आले. त्यांचं माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. तसेच आमचे मित्र कृष्ण शिरसाट भाऊ पण या ठिकाणी आले. त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. गजर आहे छोटासा बघा. मी तयार केलाय. गोड माणूस.
बानूच्या घराला धन्य वाड्याला नवरदेव होऊन सजला नवरदेव होऊन सजला बालूबाईसाठी वेडावला खंडोबा महाराजांसाठी त्यावेळी एवढी भक्ती थोर होती बघा. वैकुंठावर विमान पाठवलं, आता बैलगाडी तरी पाठवली, कारण आताची भक्तीच तशी आहे. आता बघा गावच्या ठिकाणी गेला, तुळशीकडे जाणार, अगरबत्ती लावणार, पूजन करणार आणि वाईट जर का पाटल्याला आवाज दिलो तसा बायको काम केले नवरे बोलतो काय करते धोरा येत बघा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. म्हणजे अशी भक्तीवर लक्ष नाही, अशी परिस्थिती आहे बघा. आणि मुंबईच्या या धावपळीच्या युगात तो बहुगत नको, कामावर जावता असता आणि त्याच्यात भक्ती पूजा करणार आणि हळूच बायको विचारणार कुठं बोलवतात बोल लवकर बोलवलं कामात जावता. ही अशी चंचल भक्ती आहे. त्याच्यामुळे या युगात काही विमान नेहमी येणार नाही म्हणून म्हणतो बघा. भक्त पुंडलिकासाठी देव उभावी नाम कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग नाम कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग नाम कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग नाम कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग. हो बोला त्या पुंडलिकाने त्या विठ्ठलाला विटेवरती उभं केलं. त्यांच्या भक्तीमध्ये ताकद होती. पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता आणि आई वडिलांची सेवा करत असताना पांडुरंग आला आणि हाक मारले. पण त्या पुंडलिकाने सांगितलं माझी अजून आई वडिलांची भक्ती करून संपलेली नाही, त्यामुळे तो या विटेवरती उभा राहा. एवढी त्यांच्या भक्तीमध्ये ताकद होती बघा. नाम कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग नाम कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग नाम कीर्तनाथ गंग देव नाथ गाजा संग. देव भक्ती ने भारावरा देव भक्ती ने भारावरा भावाचा देव उभेला वैकुंठ
बागेला धावून यायचा, सगळ्या कामामध्ये मदत करायचा. बघा आपल्या 5% कळवणी सुद्धा बघा आपल्या कोकणी माणसांसाठी एवढा हा 17 वर्ष कोकण महोत्सव चालवतात आणि सगळ्यांना आनंद देतात. सगळ्यांना कार्यक्रम ठेवतात, दर्शवतात. डबलवारी म्हणा, नमाज तुला सगळ्यांना त्यातून त्या 8-10 दिवस आनंद मिळतो आणि या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. थोडंसं माझ्या गुरुजींचं काशीनाथवाचं एक गजर आहे बघा गाण्याला. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, दिवाळी तुम्हा तुझी दिवाळी तुम्हा तुझी दिवाळी तुम्हा तुझी दिवाळी आठवण राहो.
जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रघुमाई जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रघुमाई या ठिकाणी सिद्धविनायक प्रासादिक भजन मंडळ शांतीनगर आमचे परम मित्र बुवा